उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय। हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हा गोळीबाराचा प्रकार घडलाय। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय। दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहेत। कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली। दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या होत्या। सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमका काय वाद होता या दोघांमध्ये ज्यामधून हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडलाय? वाद एवढा विकोपाला का गेला? प्रज्ञा, काल खरं पाहिलं तर 2 दिवसापासून कल्याणमधील एका जमिनीवरून गणपत गायकवाड यांचा वाद सुरू आहे। एक व्हिडिओ क्लिप देखील 2 दिवसापूर्वी व्हायरल झाली होती आणि त्याच अनुषंगाने गणपत गायकवाड यांनी कल्याणमध्ये असलेली त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीवरती कंपाऊंड केलं होतं आणि ते कंपाऊंड महेश गायकवाडसह काही त्यांचे साथीदार जाऊन त्या ठिकाणी ते कंपाऊंड तोडलं होतं। त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र जे आहेत वैभव गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांना ही माहिती दिली की अशा पद्धतीने आपल्या जमिनीवरती महेश गायकवाड यांनी कंपाऊंड जे आहे ते तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी। त्यावेळेस गणपत गायकवाड यांनी वैभव यांना सांगितलं की स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन हा जो सगळा प्रकार झाला आहे तो प्रकार सांगा असं सांगितलं होतं। त्यानंतर वैभव हा पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागूनच महेश गायकवाड देखील आले आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे त्या ठिकाणी झाला आणि काही वेळामध्येच त्या ठिकाणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड देखील आले। त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत जगताप साहेब यांच्या कॅबिनमध्ये महेश गायकवाडच्या सोबत त्यांचे असलेले साथीदार आणि आमदार गणपत गायकवाड हे त्या कॅबिनमध्ये चर्चा करत होते आणि चर्चा दरम्यान बाहेर काही गोंधळ सुरू झाला। त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप जे आहेत ते बाहेर आले आणि त्याच वेळेस कॅबिनमध्ये आपसात त्यांचा वाद झालेला आहे। मात्र हा नेमका वाद काय होता आपल्यासोबत अप्पर पोलीस आयुक्त आहेत दत्तात्रय शिंदे आहेत। सर, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने हा वाद झाला आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये फायरिंग झालेली, नेमकं एकूण हा संपूर्ण प्रकार काय आहे? हिल लाईन पोलीस स्टेशनमधील द्वारली गावामध्ये एक जमीन आहे। त्या जमिनीचं मालक जे आहेत ते एकनाथ जाधव आणि त्यांचे कुटुंबीय आहेत। त्यांचा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचा वाद होता। त्यामध्ये ही मूळतः एकनाथ जाधव हे दलित बांधव आहेत आणि त्यांची महारवतनाची जमीन होती। त्या जमिनीच्या वादाच्या अनुषंगानं त्यांची बोलणी आणि समझोता सुरू होता। त्या दरम्यान आज तिथं कंपाऊंड त्यांनी टाकलं आणि दुसऱ्यांनी काढलं, अशा प्रकारची एक वाद निर्माण झाला। त्या वादाच्या अनुषंगानं इथं हिल लाईन पोलीस स्टेशनला काही जमाव आला होता। श्रीयुत वैभव गायकवाड हे सुद्धा इथं आले होते आणि त्या दरम्यानच मग ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली ते महेश गायकवाड आणि त्यांचे काही सोबतचे राहुल पाटील आणि चैनू जाधव वगैरे हे सगळे इथं आले होते। त्यानंतर मग थोड्या वेळानंतर आमदार श्री गणपत गायकवाड हे सुद्धा इथं आले आणि तिथं बाहेरचा जमाव जो आहे तो एकमेकांना बोलाचाली सुरू झाली। त्या आवाज ऐकून त्यांची बोलाचाली थांबवण्याच्या अनुषंगानं PI जगताप हे केबिन बाहेर गेले। त्या दरम्यान महेश गायकवाड, राहुल पाटील आणि फिर्यादी चैनू जाधव हे त्या CCTV डिस्प्लेवरती पाहत होते की बाहेरची परिस्थिती काय आहे आणि तेवढ्यात आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या। ते महेश गायकवाड यांच्याकडे रोखून निशाणा धरून बरोबर आहे। आणि या सगळ्याच झटापटीमध्ये महेश गायकवाड हे गंभीररित्या जखमी झाले। सुरेश राहत सोबत दरम्यान ज्यावेळी हा सगळा गोळीबार झाला त्यावेळी नेमकं काय झालं आपण पाहूया।
दरम्यान कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे महेश गायकवाड शहर प्रमुख यांच्यावरती 6 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्याचं ते ऑपरेशन सुरू होतं. निश्चितपणे त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झालेले आहेत. एका लोकप्रतिनिधीने आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.